मलायका शांत, सुंदर, मनाने नाजूक आणि अरुण कॉलेजमधला सर्वात हुशार, सगळ्यांचा आवडता. अरुणचे लेख दररोज वर्तमानपत्रात छापून यायचे. त्याच्या विचारांनी, शब्दांनी सगळ्यांची मनं जिंकली होती. कॉलेजच्या नोटीस बोर्डवर रोज त्याचा लेख लावले जायचे आणि विद्यार्थी थांबून थांबून ते वाचायचे. पण एक गोष्ट मात्र विचित्र होती. संध्याकाळ झाली की ते लेख गायब व्हायचे. अरुणला आश्चर्य वाटायचं. मी इतक्या मेहनतीने लिहिलेलं कोण घेऊन जातंय? एक दिवस त्याने ठरवलं, सत्य शोधायचं. तो संध्याकाळी नोटीस बोर्डाजवळ लपून बसला. थोड्या वेळाने मलायका आली. ती आजूबाजूला पाहतो, कोणी नाही याची खात्री करते आणि हळूच तो लेख काढते. काळजीपूर्वक आपल्या फाईलमध्ये ठेवते आणि चोर पावलाने निघून जाते. अरुण थक्क झाला. मलायका? पण त्याने काहीच विचारलं नाही. तो तसाच लेख लिहत राहिला आणि मलायका ते जपून ठेवत राहिली. अरुण तिच्याकडे बारीक लक्ष ठेवून होता. तिच्या डोळ्यातलं प्रेम त्याला दिसत होतं, पण तो काही बोलत नव्हता. कारण त्याची परिस्थिती गरीब होती. त्याला आधी आपल्या करिअरवर लक्ष केंद्रित करायचं होतं. म्हणून पुढच्या वर्षी अरुणने कॉलेज सोडलं आणि दुसऱ्या शहरात निघून गेला. काळ पुढे सरकत गेला. 3-4 वर्ष त्यांनी खूप मेहनत केली आणि एका मोठ्या कंपनीत चांगल्या पदावर नोकरी मिळवली. पण मनाच्या कोपऱ्यात मलायकाची आठवण कायम होती. एक दिवस तो परत आपल्या जुन्या शहरात आला आणि नकळत तिच्या आठवणीच्या दिशेने चालत गेला. एका मॉलमध्ये त्याला मलायका दिसली. ती काहीतरी खरेदी करत होती. अरुण तिच्या जवळ गेला आणि हसत म्हणाला, वा, हा दागिना तुला खूप शोभतो. मलायकाने त्याच्याकडे पाहिलं आणि आश्चर्याने म्हणाली, अरे तू, अरुण, तू परत आलास? अरुण हसत म्हणाला, होय, आता मी इथेच राहायला आलो आहे. रोज संध्याकाळी गार्डनमध्ये फिरायला येतो. हे ऐकून मलायका दुसऱ्या दिवसापासून रोज त्या गार्डनमध्ये जाऊ लागली. रोज भेटू लागले. खरं तर दोघेही एकमेकाच्या प्रेमात होते, पण कुणीही बोलत नव्हतं. ही गोष्ट मलायकाच्या आईच्या लक्षात आली. एक दिवस तिने अरुणला घरी बोलवलं. ते सरळ विचारतं, तू मलायकाशी लग्न करशील का? अरुण शांतपणे हसला आणि म्हणाला, काकू, ही गोष्ट मला तिच्या तोंडातून ऐकायची होती. पण तुम्ही तिचं काम सोपं केलंय. दोघांचं लग्न पुढच्या महिन्यात ठरलं. पण नीतीला काहीतरी वेगळंच मान्य होतं. लग्नाच्या काही दिवस आधी अरुणचं अपहरण झालं. सगळीकडे शोध घेतला, पण तो कुठेच सापडला नाही. मलायका खूप लढली, खूप वाट पाहिली. दिवस गेले, महिने गेले. बघता बघता 3 वर्ष निघून गेले, पण अरुण परत आला नाही. शेवटी आईच्या आग्रहाखातर मलायकाचं दुसऱ्या मुलाशी लग्न झालं. काही दिवसांनी अरुण परत आला. कॉलेजमधल्या एका प्राध्यापकानेच पटकथा लिहून घेण्यासाठी त्याचं अपहरण केलं होतं. अरुण वारंवार विनंती करत होता, मला फक्त माझ्या मलायकाला एकदा भेटू द्या. मी तुम्हाला हवी तशी पटकथा लिहून देईन. पण त्या प्राध्यापकाने काहीच ऐकलं नाही. 3 वर्ष त्याला कैदेत ठेवून घेतलं. पटकथा पूर्ण झाली, पण त्याच्या आयुष्याची कथा तुटून गेली. आजही मलायकाच्या कपाटात एक जुनी फाईल आहे. त्यात अरुणचे सगळे लेख जपून ठेवले आहेत आणि कुठेतरी अरुण अजूनही लिहितो आहे. पण आता प्रत्येक शब्दात एकच वेदना आहे. काही प्रेम शब्दात व्यक्त होत नाहीत. काही प्रेम कधीच संपत नाही. ते फक्त 2 वेगवेगळ्या आयुष्यात शांतपणे जगत राहतात.